खरोखरच हा जो महान ग्रंथ आहे, या ग्रंथाबद्दल आपल्याला यानंतरचे वक्ते जे बोलतील ते सांगतीलच. हा साहेब, ठीक आहे, आपण पूजन करून आपल्या आसन ग्रहण करायचं आतमध्ये जाऊन. त्यानंतर हॅलो, अंकल, या ठिकाणी आपल्या शहरातील सन्माननीय सर्व मेजर उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम या ठिकाणी या सर्व मेजरना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे चालायचं आहे. ध्वज को सलामी देंगे, सलामी दो, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. स्वतंत्र भारताचा, प्रजासत्ताक दिनाचा मी सर्वांना या ठिकाणी विनंती करते की आज आपण या ठिकाणी संविधानाचं सामूहिकरित्या वाचन करणार. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यायचं आहे.